असं तर सुरुवातीला पाऊस कमीच होता, पण आता 2-3 दिवसापासून शेतकऱ्यांच्या कलातात म्हणजे बी बियाण्याची मागणी हळूहळू वाढते. थोडी विक्रीलाही सुरुवात झाली आहे. आता साधारणतः मक्का, सोयाबीन आणि काय म्हणतात बाकी मग कापूस आहे थोडा. आणि आम्ही सोयाबीनच्या बाबतीत तर 100% म्हणजे शेतकऱ्यांना सरळ सांगतो की बहुत 2 मोठे पाऊस झाल्याशिवाय टाकू नका, कारण सोयाबीन बियाण्याला मिनिमम 100 मिलीमीटर पाऊस लागतो. तर योग्य म्हणजे शेतीमध्ये ओल झाल्याशिवाय पेराने आम्ही नाही सांग. आणि दरेक बियाण्याच्या बाबतीत आम्ही माहिती देतो. सगळे म्हणजे जे बंधू आहे ते स्वतः एक शेतकऱ्याला मार्गदर्शन देतात. हा मॅडम, आता तर सुरुवात होते अजून. आता शेतकरी आता पाण्याची वाट पाहतोय. अगर व्यवस्थित पाऊस झाला तर पेरणी वाढेल आणि हंगाम चांगला जाईल. पाऊस हा खूप लेट झाला आहे आणि पूर्णतः हा पाऊस पडला नाही. नंदुरबार जिल्ह्यामध्ये सर्वत्र कुठे कुठे पाऊस पडतोय. ज्या ज्या एरियामध्ये पाऊस पडतोय त्या त्या दुकानदाराकडे शेतकरी येत आहेत. आणि आता जास्त मागणी तर सोयाबीनची आहे, पण सोयाबीनची मागणी आहे, परंतु शेतकरी काय करतात आता की थोडा कमी ओलावामध्ये बियाणं टाकण्याचा विचार करतात, कारण की लेट झालेले लागवडी लेट होत आहेत. पण आम्ही सर्व शेतकऱ्यांना सांगतोय की आपण शेतकरी 15 जुलैपर्यंत पण आपण सोयाबीनची पेरणी करू शकतो. पण जोपर्यंत जमीन पूर्ण जवळजवळ 6-7 इंच पाणी पडत नाही, 100 मिलीमीटर पाऊस पडत नाही, तोपर्यंत आपण सोयाबीनची पेरणी करू नये. काय सोयाबीनचं बियाणं एवढं महाग आहे, आपण गरमासमध्ये सोयाबीनची पेरणी केली तर त्याच्यामध्ये जर्मिनेशनला प्रॉब्लेम येईल, परत ते बियाणं परत तुम्हाला खरेदी करावं लागेल. आणि जेवढे पण शेतकरी येतोय ते 2 मिनिटं त्यांना पूर्ण समजूनच बियाणं देतोय, कारण एवढं महाग बियाणं शेतकऱ्यांसाठी परत त्यांना घेणं हे परवडणार नाही. पण शेतकऱ्यांनी घाई करू नये, सोयाबीनच्या बाबतीत घाई करू नये, कापसाच्या बाबतीत, त्याच्या मक्याच्या बाबतीत ती आता पेरणी करू शकतात. आणि जोपर्यंत पाऊस चांगला पडत नाही तोपर्यंत पेरणी करू नये.